त्यांनी हिंदीत विचारलेलं होतं लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथनी कि विश्वास इस दुनिया में तुम क्यों आए हो, इस दुनिया में आने का तुम्हारा मकसद क्या? तर काय उत्तर, मी तर स्वतःहून आलेलो नाही, आई वडिलांनी आणलं. काय उत्तर द्यावं? काय म्हणजे कलेक्टर झालो तर ग्रामीण भागातले प्रश्न सोडवेन, लोकांच्या समस्या सोडवेन, गरिबांचे अश्रू पुसण्याचं काम करेन, असं काहीतरी उत्तर दिलं असतं तर ते बोगस नकली वाटलं असतं. मी क्षणभर माझ्या भूतकाळाकडे पाहिलं, मला बाहेर बसलेला आनंद दिसला, तो इंटरव्ह्यूसाठी आलेला होता. भूतकाळाकडे पाहिलं, पूर्ण भूतकाळाचं पुनर्विलोकन केलं आणि उत्तर दिलं, सर आय हॅव कम हिअर टू स्ट्रगल. मी या ठिकाणी संघर्ष करायला आलोय. आतापर्यंत प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत इथपर्यंत पोहोचलोय आणि इथं तुम्ही मला जर सिस्टम मध्ये येण्याची संधी दिली तर सिस्टम मधल्या वाईट गोष्टींच्या विरुद्ध संघर्ष करायची इच्छा आहे. ते उत्तर त्यांना अपील झालं. आणि ज्या ठिकाणी मी म्हटलं होतं ना मगाशी, विकास जैन अमेरिकेतली बीटेक MMS हायली क्वालिफाईड, मी BA इतिहास शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, तो हायली क्वालिफाईड मुलगा, त्याला पहिला प्रश्न विचारला की तू अमेरिकेतली 2 लाख रुपये पर महिन्याची नोकरी सोडून इथं 10,000 रुपये पर महिन्याची नोकरी पकडायला कशासाठी आलास? त्याला त्याचं उत्तर व्यवस्थित देता आलं नाही. त्याच्या इंटिग्रिटीबद्दल, त्याच्या ऑनेस्टीबद्दल, त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल क्वेश्चन मार्क तयार झाला. आणि पुढचे त्याला प्रश्न विचारले की तुझ्या टाइम मध्ये इन्ग्रेडियंट्स कोणते आहेत, त्यात नायलॉन किती % आहे, पॉलिस्टर कसं किती % आहे, मग ते टेरिलिन कसं बनवतात, म्हणजे अतिशय इरिलेव्हंट असंबद्ध प्रश्न त्याला विचारले गेले आणि जाणीवपूर्वक त्याचा इंटरव्ह्यू फ्लॉप करण्यात आला. 300 पैकी त्याला 80 मार्क होते. त्या ठिकाणी मला महाराष्ट्रात 1997ला सगळ्यात जास्त 210 मार्क दिलेले होते.